आता प्रथमेश बन्नेचं सांगलीला एक काम निघलं म्हणून असा हेल्मेट बिलमेट घालून पॅक होऊन चाललेला. पाऊस नव्हता म्हणून रेनकोट पण घातला नव्हता. जसं मी इस्लामपूर सोडलं जोरात पाऊस चालू झाला. गाडी कडाला न्यूज तर भिजलो. गाडी हायवेच्या एका कडाला लावली. आधी रेनकोट घातला अंगात. सगळा जसं मी पॅक झालो पूर्ण पाऊसच गेला. पावसाळ्यात म्हणलं अशीच बोंब असतात. जशी मी सांगलीत एंट्री केली रिक्षावर एक मला भारी लिहिलेलं दिसलं, तुझ्यासारखी नको तूच पाहिजे #बायको. आता सांगलीला आलो होतो मी कामानिमित्त. इथेच आदित्य पण होता, त्याला आणि घेतला माझ्यासोबत. काम झाल्यावर मानेला म्हटलं गणपतीला जाऊन येऊया. दिवस झालं गेलो पण नव्हतो. देवळात जायच्या आधी म्हटलं रेनकोट काढून ठेवतो. पाऊस नाही म्हटलं घालून तर काय करणार आहे. मंदिराच्या आत जायसाठी आधी पाय धुवायला लागतं. या मंदिराचं मी एक सिनेमॅटिक शूट केलं. असं झालं कमेंट करून लवकर सांगा. लोक काय म्हणतात ठाऊक आहे, तुझं वेळ लागलंय म्हणे मला. आता हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल माझ्या इंस्टाग्राम वरती जाऊन बघू शकाल. आणि युट्यूबला आपल्याला कॉपीराईटचा इश्यू येतोय म्हणून. आता व्हिडिओ कसं झालं तेवढं कमेंट करून लवकर सांगा. एवढ्यात ना बाहेर आलो समोर दिसलाय दाबेलीचा गाडा. आपल्या दाबेलीची टेस्ट एकदम खतरनाक होती. आला तर एकदा नक्की ट्राय. इथं झाला होता लय मोठा विषय म्हणजे आपल्या गाडीचं पेट्रोल संपले. बॉटल शोधतोय तर बॉटल घावना. मानेच्या ओळखीने 2 बाटल्या घावल्या. माझाची बॉटल पेट्रोल पंपावर नेले होते म्हणतोय ह्यात पेट्रोल टाका येत नाही. परत आणि बिस्लरीची बॉटल शोधली. ही बॉटल नेल्यावर ते म्हणते ऑनलाईन नाही चालत. सगळी बोंबाच नुसता. अनेक विषय झाला. इथं एवढ्या लांब मिसळ खायला आलो आणि बंद आहे रे मिसळीची. 4 किलोमीटर आलो बंद आहे दुकान. अवघड आहे. आता हे दुकान बंद होतं म्हणून आम्ही गेलो दत्त मिसळ मध्ये. फिरून भुका तर लय वाईट लागलेल्या. त्यात मेन्यू बघून तर अजून मी मागवलेले दत्त स्पेशल मिसळ 120 रुपयाला. पूर्ण ताट सपवल्यावर कळते पैसे तर आपले फिटले बाबा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.